सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हिरकणी पशुखाद्यमध्ये पुन्हा एकदा मी स्वागत करतो। आणि आज आपल्यासाठी आपल्या माहितीसाठी मी आणखी एक नवीन प्रोडक्ट जो आमचा स्वतःचा एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधला भाग आहे असा एक प्रोडक्ट आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत, जो ऑलरेडी आम्ही मागील 2 वर्षापासून बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। असा हिरकणी मका गोळी। शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या जनावरांच्या आहारामध्ये मका भरडा अथवा चुनी याचा समावेश मोठ्या प्रमाणात करत आहात, पण त्याचे काही वाईट परिणाम आपल्या जनावरांच्या शरीरावर होत असतात। जसे की मका भरडा हा तुम्ही कच्ची मका घेऊन आणि कच्चाच दळून तुम्ही जनावरांना दिले जातं, त्यामुळे त्याची पचनीयता अतिशय कमी आहे। तसेच मक्यामध्ये लायसिन आणि मिथ्योनाइन हे 2 अमायनो ॲसिडचे घटक हे कमी प्रमाणात असतात आणि मक्यामधलं जे प्रोटीन युटिलायझेशन आहे त्याच्यामध्ये जेवढं प्रोटीन आहे त्याचं पूर्णपणे युटिलायझेशन जनावरांच्या शरीरामध्ये होत नाहीये। पर्यायाने फायबर युटिलायझेशनही जनावरांमध्ये होत नाहीये आणि मोठ्या प्रमाणात मका भरड्यावरती खर्च करून सुद्धा त्याचे चांगले परिणाम आपल्या जनावरांवरती होत नाहीयेत। दुसरी गोष्ट, मका भरडा तुम्हाला कोरडा देता येत नाहीये, तो तुम्हाला भिजवूनच द्यावा लागतो, त्यामुळे त्याची पाचन शक्ती अजून कमी होते आणि पचायला अतिशय जड असा घटक मका भरडा असून त्याच्यावरती एक पर्याय म्हणून आम्ही हिरकणी मका गोळी हे 3 mm साईजमध्ये मागील 2 वर्षापूर्वी लॉन्च केलेली आहे। बाजारामध्ये त्याचे अतिशय उत्तम परिणाम सर्व शेतकऱ्यांना भेटत आहेत, जसे की दुधामध्ये वाढ होते, फॅट आणि SNF मध्ये वाढ होते। शेतकरी बंधूंनो, मक्यामध्ये लायसिन हा एक असा घटक आहे जो अतिशय कमी प्रमाणात आढळतो आणि त्या लायसिनचं काम आहे मक्यामधलं जे काही प्रोटीन आहे त्याचं युटिलायझेशन वाढवणे। त्यामुळे मक्या भरड्यामध्ये मका गोळीमध्ये आम्ही लायसिन या घटकाचा समावेश केलेला आहे। लायसिन आणि मिथ्योनाइन या 2 घटकाबरोबर आम्ही मका गोळीचं फॉर्म्युलेशन केलेलं आहे। त्यामुळे मक्यामधलं प्रोटीन युटिलायझेशन वाढवतो, मक्यामधलं फायबर युटिलायझेशन आम्ही मिथ्योनाइनमुळे वाढवतो आणि त्यामुळे त्याचे कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा खूप चांगले परिणाम शेतकऱ्यांना भेटत आहेत। दुसरी गोष्ट, मका गोळी ही वाफेवर शिजवून तयार केली जाते, त्यामुळे त्याची पचनीयता 100% आहे। मका गोळी तयार करताना आम्ही त्याला कंडिशनिंग प्रोसेसमधून तयार करतो, ज्यामुळे ते एक प्रकारे शिजवलं जातं आणि जो कच्चं खाण्यामधील आणि शिजवून खाण्यामधील जो फरक आहे तो मका भरडा आणि मका गोळी बाबतीत जाणवतो। दुसरी गोष्ट, आम्ही ती एकदम छोट्या साईजमध्ये म्हणजे 3 mm साईजमध्ये आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे। त्याचा परिणाम असा आहे की ती 100% पचते। अतिशय पार्टिकल साईज त्याची खूप छोटी केलेली आहे, त्यामुळे ते शेणावाटे बाहेर टाकली जात नाहीये। असा हा उत्तम प्रोडक्ट जर शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना खाऊ घातला तर त्याचे उत्तम रिझल्ट, जसे की दुधामध्ये वाढ, फॅट व SNF मध्ये चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला अनुभवायला मिळते। आणि सध्या आमचे हिरकणी पशुखाद्याचे सन्माननीय ग्राहक याचा लाभ घेत आहेत। आपणही याचा अवश्य लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। धन्यवाद।